रामबाण उपाय. रामबाण उपाय हा महाराष्ट्रातील 60% जनतेला दिलेला सैनिक समाज पार्टीने उपाय आहे. महाराष्ट्राचा सत्यानाश चालला आहे. राजकीय दृष्टीने सत्यानाश चालला आहे. भ्रष्टाचार भोकाळला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होत चालला आहे. बदलापूर सारख्या घटना घडत आहेत आणि भ्रष्टाचाराचे प्रत्येक ठिकाणी अड्डे निर्माण झाले आहेत. अवैध धंद्याचे सुळसुळाट झाला आहे. राजकीय नेत्याचा त्यांना आशीर्वाद आहे, साथ आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता घाबरून गेली आहे, हतबल झाली आहे. आणि त्यामध्ये आता विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दृष्टीने या लोकांचा महायुती असो महाआघाडीच्या असो नको असलेल्या लोकांचा आरडाओरडा चालू आहे, धिंगाणा चालू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 60% जनता ही दबून आहे. दबून आहे म्हणजे घाबरत बसलेली नाही, ती दबा धरून आहे. कितीतरी जसे की शिवराम पाटील जळगावचे असो, अंजली दमानिया असो, मान्य अण्णा हजारे यांनी या समाजसेवकांनी विचारधारा मांडलेल्या आहेत. त्यांच्या विचारधारेचं सरकार आणायचं आहे. त्यांच्या विचारधारेचं सरकार आणल्याशिवाय हे महाराष्ट्र सुधारणार नाही, महाराष्ट्राचा विकास होणार नाही. त्यासाठी रामबाण उपाय 60% लोकांना पचनी पडला आहे. 60% जनता ही सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला जोडली आहे. सैनिक समाज पार्टीने त्यांना हा दबाव झटकून टाकायचा सल्ला दिला आहे आणि आम समाजातील नागरिकाला एक पर्याय दिला आहे की तू सुद्धा अल्प खर्चात निवडून येऊ शकतो. म्हणून 60% जनतेने अल्प खर्चात निवडून येण्याचा मार्ग अवलंबलेला आहे आणि महाराष्ट्रातील सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करणारं सरकार, स्वतःचं सरकार स्वतः चालवण्यासाठी स्वतः पुढे झालेला हा 60% समाज पुढे आलेला आहे. आणि हा आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणताही गाजावाजा आरडाओरडा न करता या महायुती आणि महाआघाडीच्या नेत्यांना घरचा रस्ता दाखवणार आहे. ही दृढ निश्चय 60% जनतेने केला आहे. म्हणून हा 60% जनतेने हा सैनिक समाज पार्टीचा सल्ला ऐकलेला आहे. सैनिक समाज पार्टीची विचारधारा ऐकलेली आहे. सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी ऐकलेली आहे. म्हणून हा 60% जनता, 60% मतदार हा दबा धरून बसलेला आहे. तो पुढे येणार नाही, परंतु तो आपला उमेदवार निवडून देणार आहे आणि आपल्या उमेदवारालाच मतदान करणार आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये जनतेने जनतेसाठी चालवलेलं सरकार येणार आहे. त्यामुळे या 60% जनतेला आव्हान केलं आणि ते तुम्ही स्वीकारलं आहे. हा रामबाण उपाय आहे. सर्व दवाओं की एकी सर्व बीमारी की एक ही दवा वही है सैनिक समाज पार्टी की आयडियोलॉजी. हे तुमच्या ध्यानात आल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचं सरकार आणणार म्हणून महाराष्ट्रातील 13 करोड जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा आणि तिसऱ्या आघाडीचा विजय असो.